दुष्काळ म्हटले की आठवते ती पाण्यासाठी होणारी जीवाची कसरत। निसर्गामध्ये मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता असताना मानवाच्या स्वार्थी नियोजनामुळे पाण्याच्या उपलब्धतेचा व निसर्गाच्या संतुलनाचा प्रश्न समोर आला आहे। दुष्काळ आज भारतातील सर्वात मोठी समस्या आहे। महाराष्ट्र सरकारच्या आकड्यानुसार 8,000 ते 14,000 गावे दुष्काळग्रस्त आहेत। या महादुष्काळामुळे गावोगावातील बहुतेक लोक शहरी भागात स्थलांतर होत आहेत। दुष्काळ, शेतीचे नुकसान, कर्ज ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत। महाराष्ट्र राज्याच्या उत्तर दिशेला वसलेला आदिवासी बहुल लोकसंख्या असणारा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा। एकूण शेत जमीन ढोबळमानाने हलकी, मध्यम प्रतीची व काही प्रमाणात काळी कसदार अशी आहे। धुळे तालुक्यात नेहमी सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडतो आणि तो सुद्धा अनियमितच। यामुळेच आपल्याला दुष्काळाचे चटके भोगावे लागत आहे। बहुतांश शेतकरी गरिबीच्या विळख्यात अडकले आहेत। सारीच गावं चातकासारखी पावसाची वाट पाहत असतात। पावसाळ्यात मिळालेले जेमतेम पाणी व उन्हाळ्यात टँकर अशा बिकट व केविलवाण्या परिस्थितीतूनच सर्व गावकरी नैराश्याच्या ओघात वाहू लागले आहेत। अशातच एक आशेचा अंकुर देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनच्या माध्यमातून यांच्या आयुष्यात आला। जिल्ह्यात सन 2010 पासून जलसंधारण, कृषी, पशुसंवर्धन, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रामध्ये कार्य करून जिल्ह्यातील लोकांचे दारिद्र्य निर्मूलन व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत। पुरेशा पाण्याअभावी शेतकऱ्यांना एकही पीक घेता येत नाही हे फाउंडेशनने जाणले आणि नदी पुनर्जीवन संकल्पना राबवण्यात आली। या संकल्पनेअंतर्गत नदी आणि नाल्यावर साखळी सिमेंट बंधारे बांधणी, नाला खोलीकरण, बंधारे दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत। देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत जामखेली नदी, सूर नदी, कान नदी, पान नदी व वाघी नाला या नाल्यांचे पुनर्जीवन करण्यात आले आहे। यापैकी वाघी नाल्याचे पुनर्जीवन करण्यासाठी जलसंवर्धन व व्यवस्थापन करताना माथा ते पायथा या संकल्पनेनुसार देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशन, जवाहर कृतज्ञता ट्रस्ट व ग्रामस्थांच्या सहकार्यातून 1 फेब्रुवारी 2015 मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली। वेल्हाणे गावाच्या माथ्याला उगम पावणाऱ्या वाघी नाल्याच्या पुनर्जीवनासाठी फाउंडेशनने उपलब्ध असणाऱ्या नादुरुस्त बंधाऱ्यांची पाहणी केली व 8 नादुरुस्त बंधाऱ्यांची गळती बंद करून त्या बंधाऱ्यांच्या ठिकाणी नाला रुंदीकरण व खोलीकरणाचे काम करण्यात आले। वाघी नाल्याच्या खोलीकरणाचे काम वेल्हाणे माथा ते बोदगाव पायथा अशा प्रकारे पूर्ण करण्यात आले। धुळे तालुक्यातील याच दुष्काळग्रस्त गावातील वाघी नाल्याची विकासाचा जलस्रोत म्हणून आता नवीन ओळख निर्माण झाली आहे। योगायोगाने यावर्षी चांगल्या पावसामुळे या भागातील सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी पूर्ण क्षमतेने भरले गेले आहे। आज या पंचक्रोशीतील गावांमध्ये आनंद होताना पाहायला मिळतोय। जलस्रोताच्या पुनर्जीवनामुळे पाण्याची भूगर्भ जलपातळी, विहिरीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही बोलताना दिसत आहे। शेती व पाणी यांची योग्य सांगड घालण्यासाठी व संसाधनाच्या सुयोग्य वापरासाठी देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे। वाघी नाल्याच्या परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन करावे यासाठी पाणी वापर समिती स्थापन केली आहे। सन 2016 या चालू वर्षी झालेल्या पावसामुळे वाघी नाल्यात केलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यात आले आहे। या अडवलेल्या पावसाच्या पाण्यामुळे जवळजवळ 700 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे। त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला। या वाघी नाल्यावर फाउंडेशनने केलेल्या कामामुळे त्यांचे शेती उत्पन्न तर वाढलेच, त्यासोबत त्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा वाढली आहे। त्यांना आता गावातच शेतावर काम करून त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे भागवता येत आहे। मुलांचे शिक्षणाचा प्रश्न सुद्धा सुटलेला असून आता त्यांची मुले नियमितपणे शाळेत जाऊ लागले आहेत।
शेती उत्पादन वाढल्यामुळे गावकऱ्यांचा आत्मविश्वास व राहणीमान यात सुद्धा सुधारणा झाली। स्वप्नवत अशा शाश्वत विकासाची कास या परिसरातील ग्रामस्थांनी आज सुरू केली आहे। आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे असे आनंदमय वातावरण, समृद्ध जीवन आज वाघी नाल्याच्या पुनर्जीवनामुळे निर्माण झाल्याचे चित्र वास्तवात आपणास पाहायला मिळते। वाघी नाला ही आता याच परिसराची अमृतवाहिनी झाली आहे।